आदित्य खूप लांब निघून गेलास तू आमच्यापासून. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. आपण किती स्वप्न बघितली होती ना श्रीकांत आदित्यबद्दल. मुलगा असावा तर आदित्य सारखा आज्ञाधारक, जो सगळे निर्णय कायम समंजसपणे घेतो. तो अचानक असे टोकाचे निर्णय घेईल असा विचार तरी केला होता का आपण? पण विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं झालंय. ते म्हणतात ना, चुकीचा जोडीदार निवडला की माणसाचा विनाश होतो. आणि आज ते सिद्ध झालं. हे घे प्रॉपर्टी मधला तुझा हिस्सा. हे घे आणि चालता होईल. तुला जो हिस्सा हवाय तो घे. मला पण बघायचंय तू कोणाची निवड करतेस ते. जो पाहिजे तो हिस्सा घे म्हणजे? ऐक ना, वहिनींनी जर याला एकच फाईल दिली आहे ना, हा त्याच्यावरच सह्या केले, मग हा नेमकं काय निवडायला लावतोय? बघा पुढे कळेल. एक मिनिट आदित्य सर, प्रॉपर्टी आहे ना तुम्ही, या दोघांपैकी एकाची निवड करायला सांगताय मला? हो, जर तुला प्रॉपर्टी महत्वाची असेल तर ती मिळणार नाही. आणि मी जर महत्वाचा असेल तुला, प्रॉपर्टी सोडावी लागेल. किर्लोस्करांची सगळी प्रॉपर्टी हडप करून मग सोडायचंय. तेव्हा मला ना खरं तर तुझ्या बोलण्यावर विश्वास बसलाच नव्हता. ते म्हणजे सगळ्यांसमोर एक आदर्श मुलीचा अवतार धारण करून फिरणारी मुलगी इतक्या अशा खालच्या थराचा विचार कसा करू शकेल? मला खरंच नव्हता विश्वास बसला. तेव्हाच मी ठरवलं की तुझ्या प्लॅन मध्ये तुला मदत करायची. म्हणजे मला कळेल तुझे सगळं बोललीस ते मनापासून बोललीस की फक्त मला मूर्खात काढायला बोललीस. बट लुक एट यू, तू आज सगळ्यांसमोर तुझं तेज म्हणजे तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणलंस. वा 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 वा, किती मस्त ना. म्हणजे आता पैसे पण आले आणि नवरा पण गेला. त्या इतक्या साऱ्या पैशांमधून तू नवीन नवरा विकत घेऊन त्याच्यासोबत आयुष्यभर मज्जा मारू शकतेस. व्हेरी वेल प्लेड हा पारू. म्हणजे तू सगळी प्रॉपर्टी सुद्धा मिळवलीस आणि आदित्य नावाचा काटा तुझ्या वाट्यातून असा उचलून अलगद फेकून दिलास. तुम्हाला सगळ्यांना वाटलं तरी होतं का की एक गावाकडून आलेली सरळ साधी भोळी मुलगी इतकी स्मार्ट, चलाक आणि पोचलेली निघेल? गप्पा बसायचं काय ना?
पारू, कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको. हा, अगं तुला माहिती आहे ना, तो तुला 4 पट प्रॉपर्टी मिळवून देऊ शकतो. थोडा विश्वास ठेव त्याच्यावर प्लीज. मुळात तू पैशांवर भाळणारी मुलगीच नाहीयेस, माहिती आहे आम्हाला. मग तू काय सगळं करतेस पारू? पारू, तू आणि आदित्य दादा जेव्हा आमच्या गावी नवरा बायको म्हणून राहत होतात ना, तेव्हापासून मी तुमच्यातलं नातं बघते, अनुभवते. तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातलं बॉन्डिंग सगळं खूप जवळून पाहिलंय मी. पारू, मी आणि प्रीतम तर प्रेमात नेहमी तुमचा आदर्श घेतो. मग आज तूच अशी कशी वागू शकतेस? तुला माहितीये ना पारू, बाबांनी तुझ्या आणि दादांच्या लग्नासाठी किती प्रयत्न केलेत. सगळ्या जगाशी लढले ते तुमच्यासाठी, कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास होता.